न्यूज ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल। 8वा वेतन आयोग आल्याने पगारात मोठी वाढ होणार, 1 कोटीहून अधिक कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार। देशात सध्या कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू असून लवकरच 8वा वेतन आयोग लागू केला जाणार आहे। केंद्र सरकारचा दर 10 वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू करते। काय आहे 8व्या वेतन आयोगाचे अपडेट? सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया। सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 7वा वेतन आयोग जानेवारी 2016 मध्ये लागू करण्यात आला होता। 10 वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू करण्यात येतो, त्यामुळे आता 8वा वेतन आयोगाच्या शिफारशी जानेवारी 2026 पासून लागू केल्या जाऊ शकतात। केंद्र सरकार लवकरच पुढील वेतन आयोगाची तयारी सुरू करणार असून आगामी अर्थसंकल्पात या संदर्भात काही घोषणाही होऊ शकतात अशी चर्चा आहे। केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी नॅशनल काउन्सिल ऑफ जॉइंट कन्सल्टिव्ह मशिनरीचे सचिव शिवगोपाल मिश्रा यांनी केंद्र सरकारला पत्र दिलंय। यामध्ये 8वा वेतन आयोग स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे। 8वा वेतन आयोगाच्या स्थापनेमुळे सुमारे 49 लाख सरकारी कर्मचारी आणि 68 लाख निवृत्ती वेतनधारकांना याचा फायदा होणार आहे। म्हणजेच 1 कोटीहून अधिक लोकांना याचा लाभ मिळणार आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारामन 23 जुलै रोजी 2024 ते 25 चा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करणार आहेत। केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांची संघटना यांनी आगामी अर्थसंकल्पात 8वा वेतन आयोग स्थापन करण्याची मागणी केली आहे। त्यामुळे आता या अर्थसंकल्पात नवीन वेतन आयोगाची घोषणा होणार का हे पाहावे लागणार आहे। 8व्या वेतन आयोगामार्फत फिटमेंट फॅक्टरच्या वाढीसोबतच त्यांच्या पगारातही वाढ होऊ शकते। फिटमेंट फॅक्टर हे मुख्य सूत्र आहे जे 8व्या वेतन आयोगाच्या अंतर्गत कर्मचाऱ्यांचे पगार आणि वेतन मॅट्रिक्स मिळवण्यात मदत करते। फायनान्शियल एक्सप्रेसच्या अलीकडील अहवालानुसार फिटमेंट फॅक्टर 3.68 पट पर्यंत सेट केला जाऊ शकतो। असं झाल्यास 8वा वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर वाढल्यामुळे मूळ वेतनात 8,000 रुपयांची वाढ होईल। यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन 18,000 रुपयांवरून 26,000 रुपये होईल। मूळ पगार आणि महागाई भत्त्यासह एकूण उत्पन्नात 25 ते 35% वाढ दिसून येते। 7व्या वेतन आयोगामध्ये 2.57 पट फिटमेंट फॅक्टर लागू करण्यात आला, ज्यामुळे किमान वेतन सुमारे 14.29% वाढले। यानंतर किमान वेतन 18,000 रुपये झाले होते। 8व्या वेतन आयोगामुळे मूळ वेतन, भत्ते तसेच पेन्शन आणि इतर आर्थिक लाभांमध्ये वाढ होईल। सर्वप्रथम कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होईल। वेतन आयोग कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता आणि पेन्शनधारकांसाठी महागाई सवलत यांसह इतर नवीन भत्ते नवीन वेतन आयोगाच्या सूत्र आणि नियमांप्रमाणे कर्मचाऱ्यांना लाभ मिळेल। पीपल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा।